नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. आपण पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. मित्रांनो, खरीप हंगाम आता जवळ येत आहे. त्याचबरोबर आता सोयाबीन पेरणीची देखील शेतकरी लगबग करीत आहेत. मित्रांनो, आता तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे. त्यामध्येच आता जास्त शेतकरी टोकन पद्धतीनं सोयाबीनची लागवड करीत आहेत. मित्रांनो, टोकन यंत्रानं ज्यावेळेस आपण सोयाबीन पेरणी करतो त्यावेळेस आपल्याला बियाणं देखील खूप कमी लागतं आणि त्याचबरोबरच उत्पन्नात देखील जवळपास 20 ते 25% उत्पन्न वाढ होताना दिसत आहे. मित्रांनो, टोकन यंत्रासाठी महाराष्ट्र शासन महा-डी-बी-टी योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणामधून 50% अनुदान आपल्याला या टोकन यंत्रावर देत असतं. टोकन यंत्राचा अर्ज कशा पद्धतीनं करायचा आहे याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर जाऊया महा-डी-बी-टीवरती आणि पाहूयात टोकन यंत्राचा अर्ज कशा पद्धतीनं करायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमवरती आणि तिथे सर्च करायचं आहे महा-डी-बी-टी फार्मर. त्याच्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल ती वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला डायरेक्ट इथे लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन 2 पद्धतीनं होता येतं. जर तुमच्या लक्षात असेल युजरनेम तर युजरनेमच्या माध्यमातून किंवा आधारच्या माध्यमातून तुम्ही लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन केल्यानंतरच आपल्याला अर्ज करता येणार आहे. लॉग इन करत असताना आधार क्रमांक टाकून घ्या. OTP या पर्यायाचा वापर करून घ्या. 6 अंकी OTP आल्यानंतर आपल्याला OTP टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. हे होम पेज आहे. होम पेजमध्ये आल्यानंतर घटक कुठं आहे भरपूर शेतकऱ्यांना माहिती नाही आहे. चुकीचा वापर करू नका. मी सांगतो त्या पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायचा आहे. मित्रांनो, इतके पर्याय दिसतील. तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण या घटकाचा तुम्हाला इथे वापर करायचा आहे. बाबी निवडा या बटनावरती क्लिक करा. त्याच्यानंतर भरपूर पर्याय इथे तुम्हाला उपलब्ध होतील. मुख्य घटक कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य. त्याच्यानंतर मनुष्यचलित अवजारे निवड करा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला टोकन यंत्र दिसेल. टोकन यंत्रावर क्लिक करा. त्याच्यानंतर चेकबॉक्सवरती क्लिक करून जतन करा या बटनावरती क्लिक करा. जर तुम्हाला अजून अर्ज करायचा असेल इतर घटकासाठी तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर अर्ज सादर करा या पर्यायाचा वापर करून घ्यायचा आहे. नाही केल्या या पेजवरती येतं. त्याच्यानंतर आपण जे काही घटक निवडलेले आहेत त्याचा प्राधान्यक्रम द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला कोणतं 1 नंबरला 2 नंबरला हवा आहे या पद्धतीनं तुम्ही प्राधान्यक्रम लावून घ्या. त्याच्यानंतर अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं पेमेंट या पर्यायावरती जाणार आहे. तुम्हाला पेमेंट देखील कसं करायचं याबद्दल मी सांगतो आहे. पेमेंटचा वापर करण्यासाठी तुम्हाला सरळ QR कोडचा वापर करायचा आहे. मी सांगतो आहे त्या स्टेपच्या पद्धतीनं तुम्हाला जायचं आहे. प्रत्येकाकडे गुगल पे, फोनपेचा पर्याय आहे. QR जायचं आहे. त्याच्यानंतर ओपन QR म्हणून करायचं आहे. त्याच्यानंतर गुगल पे किंवा फोनपेवरून तुम्हाला हे स्कॅन करायचं आहे. स्कॅन केल्यानंतर सक्सेसफुल इथे येईल. त्याच्यानंतर हे आपण जे चलन भरलेलं आहे त्याची तुम्हाला इथे पावती दिसणार आहे. ही पावती तुम्ही प्रिंट या बटनावरती क्लिक करून प्रिंट काढून आपल्यापाशी ठेवू शकता किंवा PDF तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता. ही झाली चलनाची पावती. आपण ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे त्या घटकाचा जी पावती आहे ती कशी आपण डाउनलोड करायची तिथे पाहूया. मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आपण ज्या घटकाचा अर्ज केलेला आहे ते इथे तुम्हाला दिसणार आहे. छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायाचा वापर करून घ्या आणि त्याच्यासमोरील पोच पावती त्याच्या खाली जे डाउनलोडचं पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पावती दिसणार आहे. Ctrl+P दाबून तुम्ही याची देखील पावती डाउनलोड किंवा प्रिंट काढून घेऊ शकता. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला टोकन यंत्राचा अर्ज करायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की जरूर कळवा.